नमस्कार. कथासागरमध्ये सगळ्यांचं स्वागत. लवकरच मतदानाचा दिवस येतोय आणि त्या दिवशी मतदान करायला तुम्हाला सोयीचं जावं, मार्गदर्शन व्हावं म्हणून आज छोटीशी गोष्ट. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की भारत हा अतिशय इतर देशांपेक्षा वेगळा देश आहे. सगळ्यात जास्ती ज्यांनी आक्रमणं झेलली आणि परकीयांचा जुलूम सहन केला असा आपला देश. प्रथम ग्रीक आले, मग शक, कुशाण, हुण. एकच झालं की हे सगळे लोक भारतात मिसळून गेले. आज ते कुठे आहेत, कसे आहेत, आपल्याबरोबर खांद्याला खांदा लावून लढले. मग मात्र लाट आली तुर्क, अफगाण आणि मुघलांची. ते एका हातात तलवार आणि एका हातात अर्थातच कुराण घेऊन आले आणि मग इतिहासाला वेगळीच कलाटणी मिळाली. त्यांच्याशी लढता लढता पाठोपाठ आले युरोपियन, पोर्तुगीज, फ्रेंच, डच, इंग्रज. आणि मग आपण काय काय सहन केलं हे आत्ता सांगायची वेळच नाही. मात्र या सगळ्यांशी लढताना आपल्या कोट्यावधी बांधवांनी प्राणार्पण केलं. कोणी फासावर चढलं, कोणी रणांगणात मारले गेले, कोणी असंच शत्रूंनी कापले गेले. कित्येक बायका आमच्या विकल्या गेल्या, बलात्कार झाले, सक्तीने निकाल लावला गेला, एक ना दोन. या सगळ्यांच्या प्रयत्नातून आपल्याला हे स्वातंत्र्य मिळालं. हे स्वातंत्र्य टिकवायचं आपल्यावर जबाबदारी आहे, भक्कम करायचं आपल्यावर जबाबदारी आहे. आपण आत्ता जे मतदान करू त्याने केवळ 5 वर्ष नव्हे तर देशाचा पुढचा भविष्याचा सारा गाडा चेहरा मोरा बदलेल याची तुम्हालाही जाणीव आहे. मात्र हे करताना तुमच्या मताला बळकटी यावी म्हणून आजची गोष्ट. देव देश अनधर्मासाठी अशा प्रकारे वृत्तीने वागणाऱ्या एका स्त्रीची. तुम्हाला माहीत आहे सध्या मी स्त्री लढवय्यांची गोष्ट करते. लढाई ही अनेक फ्रंटवर करायची असते. मात्र ती मोठी झाल्यावर तिने काय केलं हे सगळ्यांना तुम्हाला माहीत आहे. ती लहान असताना काय केलं आणि तिचे शब्द आजच्या काळातही कसे उपयोगी पडतात अशी ही गोष्ट. अगदी लहान असताना, परकरी पोरगी असताना ती असं म्हणाली होती की जे स्वहस्ते निर्माण केलं त्याचं रक्षण करायची जबाबदारी वेळेवर प्राण देऊन रक्त सांडून सुद्धा ही आपलीच असते. आणि ते शब्द जसे तिने खरे करून दाखवले तीच गोष्ट, तिचं अनुकरण आत्ताही करायचं. कोणतं होतंय गाव आणि त्या गावात काय झालं ते आपण प्रथम बघूया आणि मग पुढे जाऊया. चला तर मग हे चौडी गाव. आता हे अहमदनगर जिल्ह्यामध्ये येतं. अगदी छोटंसं गाव आणि त्याच्यातल्या गावचे पाटील माणकोजी त्यांची पत्नी सुशीला त्यांचा हा वाडा. हे धनगर कुटुंब. त्या गावाच्या वेशीजवळून एक नदी वाहत होती आणि गावाचा शिरस्ता की त्या शंकराची सगळ्यांनी उपासना करायची, नदीच्या काठावर असल्या देवळाची. संध्याकाळच्या वेळी आपली सारं काम आवरलं की सगळ्या बायका आपल्या मुलांच्या सकट तिथे पोचायच्या. प्रथमतः देवळात जायच्या, देवळाची पूजा करायच्या, मग बाहेर यायच्या, वाळूत विसावायच्या आणि गप्पा टप्पा चालायच्या. अशाच गप्पा टप्पा चालत असताना मुलं वाळूत खेळायची. या वाळूत खेळणाऱ्या मुलामध्ये एक छोटी मुलगी सुद्धा होती आणि ती वाळूचा किल्ला बनवत नव्हती तर शिवपिंड बनवत होती. याच वेळेला शिवपिंडीमध्ये ती मग्न असताना असं झालं होतं की त्याच गावाच्या नदीच्या किनाऱ्यावर जरा दूर अशी एक छावणी पडली होती मराठ्यांची. सगळ्यांना माहिती असलेले हे बाजीराव पेशवे आयुष्यामध्ये आपल्या वयापेक्षाही जास्ती लढाया खेळले, एकही लढाई हरले नाहीत असे हे माणसांची पारख असणारे, रणनीतीमध्ये अतिशय उत्तम असणारे. आणि त्यांचा घोडा असं म्हणतात की डोळ्याचं पातं लवता लवता यायचा आणि नाहीसा सुद्धा व्हायचा. अर्थातच त्यांनी विविध मोहिमा गाजवल्या. तसेच ते दक्षिणेच्या मोहिमेवर गेलेले होते आणि दक्षिणेच्या मोहीम यशस्वी करून ते आणि त्यांच्याबरोबर मल्हारराव होळकर हे परत येत होते. त्याच वेळेला असं झालं की त्यांच्या छावणीतला एक घोडा उधळला आणि तो घोडा भरधाव धावला. त्या घोड्याच्या पाठी अर्थातच धावले त्यांचेच सरदार ज्यांनी अनेक लढाया गाजवले होते असे मल्हारराव होळकर आणि बाजीराव. घोडा उधळला, मुलांच्या बाजूला आला. त्यांचा आवाज ऐकून आणि घोड्यांचा टापा ऐकून सगळे घाबरले आणि सगळी मुलं पळत सुटली, बायकाही जीव घेऊन पळत सुटली. सगळी मुलं पळत सुटली तरी एक मुलगी मात्र शांतपणे बसली होती आणि तिने नेमकं काय केलं तर आपण जी पिंडी बनवली होती तिला तिने घट्ट मिठी मारली, डोकं खालती घेतलं आणि मग ती पिंडी राखण्यासाठी ती जीवापाड डोळे बंद करून बसून राहिली. तो उधळलेला घोडा तिच्या अंगावरून पलीकडे गेला, मात्र तिला इजा काही झाली नाही. ती निर्धास्त झाली. थोड्या वेळाने तिने डोळे उघडले आणि शंकराच्या पिंडीला मनापासून नमस्कार केला. हे त्या घोड्याच्या पाठीवर आलेले बाजीराव आणि मल्हारराव होळकर यांनी बघितलं आणि जवळ येऊन विचारलं, काय गं पोरी, तुला भीती नाही वाटली?
त्या घोड्यांच्या टापाखाली आली असतीस तर काय झालं असतं. अर्थात बाजीरावांच्या मनात आणि मल्हाररावांच्या मनात त्यावेळेला अनेक विचार चमकत होते. बाजीरावांनी हे जेव्हा विचारलं तेव्हा ती मुलगी जराही घाबरली नाही. धीटपणे ती उभी राहिली आणि म्हणाली, अहो, आपल्या वाडवडिलांचं, पूर्वजांचं असं म्हणणं आहे की जे स्वहस्ते बनवलं ना ते प्राणार्पणाने जपावं. मी तेच केलं. मी शिवाची पिंड बनवत होते आणि ती जपणं हे माझं काम होतं. घोड्याने इजा केली असती तर देवाची इच्छा मी ते मान्य केलं असतं. छोट्याशा परकरी 8-9 वर्षाच्या मुलीचे हे शब्द ऐकून बाजीराव एकदम खुश झाले, हसले आणि मग थोडं पुढे गेल्यावर म्हणाले, मल्हारराव, तुमच्या घराला हीच सून उपयुक्त आहे. हीच तुमचं नाव काढेल, तुमचं राज्य राखेल. कारण तोपर्यंत होळकर हे माळव्याचे, म्हणजे आत्ताचा जो मध्य प्रदेश येतो, सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे होळकर घराणं कुठचं आहे, काय आहे. त्याचे तिथले जहांगीरदार, सरदार, वतनदार होते. अर्थातच ही छोटीशी चौडीची अहिल्या की जिने प्राणार्पणांसाठी आपलं पिंड राखण्यासाठी केलं, ती स्वराज्याचं शिवजी म्हणजे सोडायचा शिवबा ना, आपण त्याला प्रेमाने शिवबा म्हणतो, छोटंसं राज्य, स्वराज्य कसं निर्माण केलं, ते राखायची जबाबदारी आपली आहे हे तिला कळेल असं त्याला नक्की खात्री वाटत होती. आणि तिने बाजीराव आणि मल्हारराव यांचा हा विश्वास जो होता हा सार्थ करून दाखवला. अहिल्या, छोटीशी गावातली अहिल्या, चौडी गावातली आता अहिल्या देवी म्हणून ग्वाल्हेरला आली. अर्थातच तिचं वैयक्तिक आयुष्य हे खूपच कठीण होतं, दुःखद होतं. आपण फारसं तिला पुण्यश्लोक म्हणतो, तिला वीरांगना म्हणतो, तिला प्रजावत्सल राणी म्हणतो, कर्तृत्वशालिनी म्हणतो. एवढंच नव्हे तर धर्मपरायण, उद्योगांना चालना देणारी औदार्याचा पुतळा, शहाणपण, मुत्सदीपणा, न्याल लालसा, सामान्य तडफ, हिशोबातीला चुकता, झुंज देण्याची क्षमता, खंबीरपणा आणि राजकारणाची उत्तम जाण अशा अनेक विशेषणांनी तिला संबोधलं जातं. एवढंच नव्हे तर तिने कला, संस्कृती, शिल्प, मंदिरं याच्यासाठी प्रचंड खर्च केला. तीर्थस्थानं, घाट, देवळं, धर्मशाळा, तलाव, विहिरी, पाणपोई यांच्या रूपानं ती आजही जिवंत राहिली. तिने आपली राजधानी हलवली, अधिक सुरक्षित केली. अशी ही अहिल्यादेवी झाली, पुण्यश्लोक अहिल्यादेवी झाली. मात्र तिचं वैयक्तिक आयुष्य कसं होतं? ती समाजसुधारक सुद्धा होती. कारण तिचे पती हे खंडेराव, मल्हाररावांचे मुलगे. दुःखाचे डोंगर तिच्यावर कोसळले. प्रथम आपले पती खंडेराव हे सूरजमलच्या याला जेव्हा वेढा दिला गेलेला होता तेव्हा त्यांना मरण आलं. त्यांच्या मरण आल्याबरोबर त्यांच्या ज्या इतर पत्नी होत्या त्या पत्नीसुद्धा सती गेल्या. पाठोपाठ अगदी पितृवत अशा प्रकारे छत्र धरणारे, कारण ज्या वेळेला खंडेराव वारले त्या इतर राण्यांप्रमाणे तीही सती जाणार होती. सासऱ्याने तिला सांगितलं, अगं नाही, तूच माझा आता खंडेराव, तूच माझा आता मुलगा आणि तुलाच राजकारण करायचे. राजकारणाचे धडे सगळे त्यांनीच तिला दिले होते. आणि मग ती सती न जाता प्रजेची आई झाली आणि ताठपणे जगली. मात्र थोड्याच दिवसात तिचं हेही छत्र हरवलं. तिचं हे छत्र हरवल्याबरोबर तिच्या ज्या 2 सासवा होत्या त्या पण सती गेल्या. मुलगा तिचा जो होता मालेराव त्याला केवळ 22व्या वर्षी मृत्यूने गाठलं आणि त्याच्याही 2 पत्नी ह्या सती गेल्या. पाठोपाठ यशवंतराव, तुम्हाला माहिती आहे की तिने आपल्या मुलीचं लग्नसुद्धा वाढत्या वयात आणि वेगळ्या उद्देशाने लावून दिलं होतं. स्वराज्यासाठी रक्षण करणारा असा हे घर होतं, घराणं होतं यशवंतराव. यांनाही TB झाला, कॉलराची TB नाही, कॉलरा झाला आणि कॉलराच्या साथीमध्ये त्यांनाही मृत्यू आला. अहिल्यादेवीने सांगून सुद्धा त्यांची जी मुलगी एकुलती एक होती त्यावेळच्या प्रथेप्रमाणे मुक्त, ही पण सती गेली. मुलीला एक मुलगा होता, त्याला TB झाला आणि तोही वारला. आणि तिच्या ज्या 2 नातसुना होत्या त्याही सती गेल्या. एकूण तिच्या घराण्यात 18 जणी सती गेल्या. हे सारं दुःख तिने बुडवलं. लोककल्याणाची कामं केली, वर निर्देश केला त्याप्रमाणे. अर्थातच तिच्यातली जी लहानपणी शंकराची पिंड वाचवण्याची धडपड होती त्याच्याही पेक्षा अधिक जिद्दीनं तिने स्वराज्य रक्षणासाठी काम केलं.
मला वाटते आत्ता तिच्याबद्दल जास्ती काही बोलायचं कारण नाही, पण आज गरज अशी आलेली आहे की आम्ही सुद्धा देव, देश आणि धर्मासाठी जो पक्ष आपलं रक्षण करील याची आपल्याला खात्री आहे. मला वाटते 2024मध्ये जी लोकसभेची निवडणूक झाली, त्या निवडणुकीने आपल्याला खूप मोठा धडा दिला आहे, खूप मोठा धडा दिला आहे. मी वेगळं काही बोलायची गरज नाही आहे, पण लव जिहादप्रमाणे लव वोट हे कसं राबवलं गेलं आणि या वेळेला कदाचित आपल्या मनामध्ये काही किंतु असेल, आपल्या इथे उभा राहिलेला उमेदवार आपली थोडीशी नाराजी असेल, काही गोष्टी आपल्याला पटल्या असतील, पटल्या नसतील, पण तरीसुद्धा आपण आपल्या पलीकडे समाज आणि राष्ट्र त्याच्याही पलीकडे जाऊन देव, देश आणि धर्म याचा विचार करून आपण वोटिंग केलं पाहिजे, नाही का? सगळ्यांना कदाचित अहिल्यादेवी नाही होता येणार, पण आपल्या लोकतंत्र, लोकशाही, भारत माता हिच्यासाठी काहीतरी केल्याचं पुण्य आपल्याला नक्कीच गाठी पडेल. मला वाटतं आपलं कर्तव्य आहे. अहिल्यादेवीची ही कथा तुम्ही जरूर सांगा, खास करून लहान मुलांना सांगा, आजूबाजूच्यांना सांगा, कारण आज खरंच आपल्या पूर्वजांनी, लाखो नव्हे कोट्यावधी पूर्वजांनी रक्ताचं पाणी केलं. कित्येक जण लढाईत मारले गेले, कापले गेले, बायका सती गेल्या, जोहार केले गेले, विकल्या गेल्या, सत्तेने निकाल लावला गेला, पुरुष आणि मुलांना उभं कापलं गेलं, गुलाम म्हणून विकलं गेलं. आपली किती धर्मस्थळं पाडली, गावांची नावं बदलली, त्याची गणती आपल्याला करता येणार नाही. जे तुर्क, मुघल आणि अफगाण यांनी केलं तेच काम बऱ्याच मोठ्या प्रमाणात पोर्तुगीजांनी सुद्धा केलं. ह्या सगळ्या प्रयत्नांनंतर आता आपल्याला लोकशाही मिळालेली आहे. आणि आत्ता आपले जे सर्वोच्च नेते आहेत, जगामधले सगळ्यात लोकप्रिय नेते, त्यांचे हात घट्ट करायचे असतील आणि अनेक येऊ घातलेले कायदे जे आपल्यासाठी चांगले आहेत ते यायला हवे असतील, तर ही गोष्ट लक्षात ठेवा. कोणाला मतं करा, मतदान करा ते सांगण्याचा अधिकार मला नाही, पण देव, देश, धर्म आणि तुमचं याचं रक्षण करणारा पक्ष तुम्ही निवडून द्या, उमेदवार निवडून द्या. तुमचे छोटे मोठे जे मतभेद असतील ते निवडणुकीनंतर सॉल्व करायला, मांडायला तुम्हाला भरपूर वेळ आहे. चला तर मग आपण या अहिल्यादेवीचं एक छोट्यासा कुटुंबाचा फोटो बघूया आणि थांबूया. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार. हे आहे अहिल्यादेवींचं कुटुंब. त्यांचे आई वडील, पती, जावई आणि मुलगी आणि मुलगा. हा एक दुर्मिळ फोटो पतीबरोबरचा. हा त्यांच्या पतींचा फोटो. पुण्यश्लोक अहिल्यादेवींना दैवत मानणारे अनेक जण, अनेक पुस्तकं त्यांच्यावर लिहिली गेली. असे अनेक घाट त्यांनी बांधले, नवीन राजधानी तयार केली. अशा एक ना दोन असंख्य वाव म्हणजेच विहिरी त्यांनी बांधल्या. अर्थातच त्यांनी घाटाचं हे एकच उदाहरण दिलं आहे, असे अनेक घाट आणि देवळं त्यांनी किती बांधली हा छोटासा नकाशा बघितलात तर तुमच्या लक्षात येईल. अगदी छोटंसं एक टोकन म्हणून हे काही देवळांचे फोटो. मला असं वाटतं आहे म्हणूनच या पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं उदाहरण आपण डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे आणि मतदान जागृतपणे केलं पाहिजे. जे आपल्या पूर्वजांनी निर्मिलं ते राखायची जबाबदारी आपली आहे हे ओळखलं पाहिजे.